जी किशन रेड्डी ने वजीर सयाहत व सकाफत के तौर पर जिम्मेदारी संभाली है। गुज़िश्ता रोज मोदी काबीना में हुए रद्दोबदल में अमन उनका दर्जा बढ़ा दिया गया था। पहली मर्तबा मोदी काबीना में मुमलिकत वज़ीर दाखिला बनाए जाने के तकरीबन 25 महीने और 7 दिनों के बाद हैदराबाद से ताल्लुक़ रखने वाले जी किशन रेड्डी के ओहदे को गुज़िश्ता रोज हुई काबीनी तोसी में बढ़ाया गया। कौमी दारुल हुकूमत नई दिल्ली के ट्रांसपोर्ट भवन में अरकान खानदान की मौजूदगी में उनकी नई जिम्मेदारी संभालने के सिलसिले में मुनक़िदा एक सादत तकरीब में मरकजी मुमलिकती वज़ीर सयाहत अजय भट्ट, मरकजी मुमलिकती वज़ीर सकाफत श्रीपद नायक, मीनाक्षी लेखी और लीडरान मौजूद थे। टोली चौकी जंक्शन पर बार बार पानी जमा होने के बाद कारवान रुकन असम्बली कौसर मोइनुद्दीन ने जेएचएमसी, ईई और दीगर ओहदेदारों के साथ स्टॉर्म वाटर नालों का मुआयना किया और पानी के बहाव को साफ करने और नालों की सफाई के ज़िम्मन में तबादला ख्याल किया और बताया कि तमाम 24 बड़े आबी खित्तों पर नापाक कचरे का सफाई का आगाज किया जाए। ये काम अगले 2 दिन में मुकम्मल हो जाएंगे। इस मौके पर कारवान रुकन असम्बली कौसर मोइनुद्दीन के हमरा नानल नगर और टोली चौकी के कॉरपोरेटर्स भी मौजूद थे। तेलंगाना के वजीर सनत व आईटी के रामा राव ने मरकजी वजीर फाइनेंस निर्मला सीतारामन पर जोर दिया कि वो तेलंगाना में छोटी और मुतवस्सित सनतों के शोबे की मदद करें जो कोरोना वबा के असरात के बाइस मुश्किल हालात का शिकार हैं। उन्होंने कहा है कि मुल्क और रियासत में कोरोना केसेस में तेजी से कमी के बाइस चौथे सैमाही में मईशत की कुछ हद तक बहाली का इम्कान है, लिहाजा छोटे और मुतवस्सित सनतों को मदद फराहम करने की जरूरत है। मुस्लिम जनरल हॉस्पिटल वादी हुदा पहाड़ी शरीफ रोड हैदराबाद पर 10 रोजा मेडिकल कैंप, रियायती कीमतों पर शुगर थायराइड टेस्ट 9 ता 18 जुलाई मुनक़िद किया जाएगा, जिसमें सुबह 8 ता 11 बजे दिन ज़ियाबतीस और थायराइड टेस्ट रियायती कीमत पर किए जाएंगे। शुगर टेस्ट पैकेज जिसमें HbA1c, BL, BS, FBS शामिल है, जिसकी कीमत 500 रुपए है, पर 50% डिस्काउंट रहेगा। इसके अलावा प्रोफाइल थायराइड टेस्ट सिर्फ 200 रुपए में किया जाएगा। 10 रोजा मेडिकल कैंप के दौरान डॉक्टर मोहम्मद अजीजुल्ला MD डायबिटोलॉजिस्ट माहिर अमराज ज़ियाबतीस मरीजों की मुफ्त तशखीस करेंगे, जिसके औकात दोपहर 1 ता शाम 4 बजे रहेंगे। मजीद तफसीलात के लिए फोन नंबर 9581002323 और 9581004242 पर राब्ता किया जा सकता है। पेट्रोल, डीजल और गैस की बढ़ती कीमतों को लेकर गवर्नमेंटल कांग्रेस पार्टी की जानिब से मरकजी हुकूमत के खिलाफ एहतजाज किया गया और साइकिल पर रैली निकाली गई। इस मौके पर कांग्रेस पार्टी के लीडर महिपाल रेड्डी और यूथ प्रेसिडेंट चांद पाशा, फैज अहमद, सैयद बाबा, अनवर अहमद और सैयद करीम के अलावा दीगर अफराद भी मौजूद थे। ಒಂದು ವೀಕ್ಷಕರಾಗಿ ನೇಮಕಗೊಂಡಿರತಕ್ಕಂಥ ಉಸ್ತುವಾರಿಗಳಾಗಿ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾಜಿ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿನ ಸದಸ್ಯರು ಆದಂಥ ಶರಣಪ್ಪ ಮಟ್ಟೂರ್ ಸಾಹೇಬರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಸೈಕಲ್ ಜಾಥಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ। ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಉದ್ದೇಶ ಅಂತಂದರೆ ರಾಜ್ಯ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ಭಾಜಪ ನೇತೃತ್ವದ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಿತ್ತೊಗೆಯುವುದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ದೇಶಾದ್ಯಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಇವತ್ತು ರೈತ ವಿರೋಧಿ ಮತ್ತು ನಿರುದ್ಯೋಗ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತು ಬೆಲೆ ಏರಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷವನ್ನು ಕಿತ್ತೊಗೆಯಲಿಕ್ಕಾಗಿ ಇಡೀ ದೇಶದ ಜನತೆ ಕಾತರದಿಂದ ಕಾಯ್ತಾ ಇದೆ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ದೇಶದ ಜನತೆಯನ್ನು ಎಚ್ಚರಿಸುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರನ್ನ ಇಡೀ ದೇಶಾದ್ಯಂತ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೀತಾ ಇದೆ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಉದ್ದೇಶ ಈ ಜನವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಿತ್ತೊಗೆಯುವುದರ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪತಾಕೆಯನ್ನು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಾರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮಾಡುತ್ತದೆ ಮತ್ತು ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ, ಬಡವರಿಗೆ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾವಂತರಿಗೆ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸಿಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಒಂದೇ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ನಾನು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಮತ್ತು ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಬಗ್ಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ
ಪ್ರತಿಯೊಂದು ತಾಲೂಕಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಸೈಕಲ್ ಜಾಥಾ ಹಮ್ಮಿಕೊಂಡು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನನಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ ಉಸ್ತುವಾರಿಯನ್ನು ನೀಡಿರುವುದರಿಂದ ಯಾದಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ಮೊನ್ನೆ 2 ದಿನ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ AICC ಸದಸ್ಯರಾಗಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸೂರಜ್ ಹೆಗಡೆ ಅವರು ಶಾಪುರ್ಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ದರ್ಶನಾಪುರ ಅವರು ಸೇರಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ವೆಂಕಟಪ್ಪ ನಾಯಕರು ಸುರ್ಪುರದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಈ ದಿನ ಇಲ್ಲಿ ಸೈಕಲ್ ಜಾಥಾವನ್ನು ಮಾಡಿ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಸಮಸ್ತ ಸಾವಿರಾರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರೊಂದಿಗೆ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡು ಈಗ ತಾನೇ ಮುಗಿಸಿದ್ದೇವೆ. ಮತ್ತು ಯಾದಗಿರಿ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಇನ್ನೊಬ್ಬ ಉಸ್ತುವಾರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳು SC ಮಾದೇವಪ್ಪನವರು ಸೂರಜ್ ಹೆಗಡೆ ಅವರು 12ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಬರುವುದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆ ದಿನ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಮಗೆಲ್ಲ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅರಿವಿದೆ. ಸಾಮಾನ್ಯನ ಬದುಕು ಭಾಳ ಕಷ್ಟಕರವಾಗಿದೆ. ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ ನೋಡಿ, ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ನೋಡಿ, ಗ್ಯಾಸ್ ಬೆಲೆ ನೋಡಿ, ಸೀಮೆಎಣ್ಣೆ ಬೆಲೆ ನೋಡಿ, ಮತ್ತು ದಿನನಿತ್ಯದ ಬಳಕೆ ವಸ್ತುಗಳ ಬೆಲೆ ಕೂಡ ಗಗನಕ್ಕೇರಿದೆ. ಹಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಜನ ದೇಶದಲ್ಲಿ ರೋಷಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಒಳ್ಳೆ ದಿನ ತರ್ತೇನೆ, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇನೆ, ಎಲ್ಲರೊಂದಿಗೆ ಇರ್ತೇನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಕೊಟ್ಟು ಮೋದಿಯವರು ಇವತ್ತು ಮಾತಿಗೆ ತಪ್ಪಿದ್ದಾರೆ. ಮಾತು ಕೊಟ್ಟು ತಪ್ಪಿದವರು ಯಾರಾದರೂ ದೇಶದಲ್ಲಿದ್ದರೆ ಅದು ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಮೋದಿಯವರು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಬಯಸ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದ. अगर आपने हमारे चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो यहाँ पर रेड कलर का सब्सक्राइब बटन दिख रहा है, उसे क्लिक करें और हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन को भी क्लिक कीजिए जिससे आपको ताज़ा अपडेट मिलती रहे.